आज आपण बघणार आहोत शेरण्यांची भाजी. तर साधारण दिवाळी झाली की ह्या शेरण्या रानामध्ये यायला लागतात. तर ही एक रानभाजी आहे. पण भाजी तर इतकी चविष्ट लागते ना की खूप, आणि रेसिपी अगदी साधी सोपी आहे. इथे मी पारंपरिक पद्धतीने कशी बनवतात ती माझ्या आजीची रेसिपी शेअर करणार आहे. माझ्या आजीच्या हातची ही भाजी मला खूप आवडायची. तर माझ्या आईने 8 दिवसापूर्वीच मला हे पार्सल दिलेलं पाठवून. तर ह्या शेरण्या आल्यानंतर घरामध्ये 15 दिवस अशा तोडून ठेवल्या तरीही सहज टिकतात. ह्या लवकर खराब होत नाही. आणि मस्त गरमागरम भाकरी आणि ही भाजी अप्रतिम लागते. तर हिचे आयुर्वेदिक गुणधर्मसुद्धा आहे, कारण ही शेरणी आहे ना चवीला थोडीशी कळवट लागते. त्यामुळे मधुमेहांसाठी, उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी ह्या शेरण्या खूपच उपयुक्त असतात. ह्याची चव थोडीशी कळवट असते, पण भाजी बनवल्यानंतर ह्यातला कडूपणा अगदी निघून जातो आणि खायलाही अप्रतिम. ह्या शेरण्यांचा प्रकार आहे ना, काही भागांमध्ये वेगवेगळ्या करतात. तर इथे विदर्भा साईडमध्ये दाणे लावून म्हणजेच लायलाच्या शेरण्या करतात. तर तुम्ही कशा करतात हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर ह्या शेरण्या काय केल्या, मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि अशा प्रकारे त्यांना कापून घेतले. तर तुम्हाला आवडेल त्या फोडी करून घ्या, लहान मोठ्या. मी अशा एकाच्या 4 फोडी करून घेतलेल्या आहेत. तर इथं साधारण मी 7 ते 8 शेरण्या घेतलेल्या आहेत 2 लोकांसाठी. तर ह्या शेरण्या मी पूर्ण अशा प्रकारे कापून घेतल्या. त्यानंतर एका बाउलमध्ये आता ह्या शेरण्या आपण घेणार आहोत आणि ह्या शेरण्यांमध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून यातला कळवटपणा निघून जावा. मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 ते 6 तास किंवा रात्रभरासाठी ह्या शेरण्या अशाच मुरू द्यायच्या. ह्यातला कळवटपणा अगदी निघून जातो. आता बघा 5 ते 6 तासानंतर आता आपण ह्या शेरण्या छान करून घेऊया याची भाजी. तर त्यासाठी ह्या शेरण्या अगोदर आपण स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तुम्हाला जर आवडत असतील तर बिया ठेवायच्या. जे काहींना बिया आवडत नाही म्हणून भरपूर जण यातल्या बिया काढून टाकतात. पण मी थोड्याफार बिया काढलेल्या आहेत, बाकी त्यात तशाच ठेवल्यात. त्यानंतर मी तुम्हाला इथे सांगायला विसरली की इथे चवळीसुद्धा मी पाव वाटी वाळलेली चवळी रात्री भिजत घातली. तर ही चवळी आहे पाव वाटी. तर 6 ते 7 शेरण्यांसाठी पाव वाटी चवळी अगदी परफेक्ट आहे. जर तुमच्याकडे चवळी नसेल तर तुम्ही वाळलेल्या तुरी किंवा ओल्या तुरीचे दाणे घेतले तरीही चालतात. तीही टाकलं तरी भाजी खूप सुंदर होते. आता आता कुकरला आपण ह्या शेरण्या, चवळ्या आणि अर्धा ग्लास पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि चिमूटभर हळद टाकायची आणि झाकण लावून मध्यम आचेवरती ह्याच्या 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. तर हे सगळं शिजतंय तोपर्यंत आपण गोळा काय लागणार आहे ते बघून घेऊया. तर पाववाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे. हे छान मस्त खुरपूस असे मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे. त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला हलक्याशा 1 मिनिटभर भाजून घ्यायच्या. त्यानंतर 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. आता हे सगळं मिश्रण पाणी टाकून मिक्सरच्या भांड्याला छान मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे. तर पाणी टाकलं तरीही चालतं, यात असं नाही की कोरडंच वाटायचं. तर पाटा वरवंटा असेल तर त्याच्यावरती सुद्धा खूप छान वाटलं जातं. आता इकडे आपल्या ह्या शेरण्यासुद्धा शिजलेल्या आहेत. तर वाफ गेलेली आहे. तर बघूया कशा शिजल्यात. तर मस्तच आपल्या शेरण्या शिजलेल्या आहेत. आता फोडणीची तयारी करूया. त्यासाठी आपण कढईमध्ये ते एक मोठी पडीभर तेल टाकून घेऊया. आता तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरी टाकूया. जिरे मोहरी छान फुलले की ह्या शेंगदाण्याचा गोळा यामध्ये टाकून घ्यायचा. आता शेंगदाण्याचा गोळा आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवरती छान कलसवून घ्यायचा आहे. तर त्याला साधारण तेल सुटलं की हा गोळा झाला असा समजावा. त्याला जास्त सुद्धा कलसवायची गरज नाही, म्हणजे परतायची गरज नाही, कारण सगळे साहित्य आपण भाजलेलेच घेतलेले आहे. पण थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं, म्हणजे भाजी आपली छान रुचकर होते. आता याला बघा साईडला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये किंचित अशी हळद टाकून घ्यायची. त्यानंतर ह्या शिजलेल्या शेरण्या आणि चवळी टाकून घ्यायची आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता गरजेनुसार तुम्ही कोमट पाणी टाकून घेऊया. तुम्हाला हवं तसं पातळ किंवा घट्ट, भाजी जशी लागेल तशाप्रमाणे पाणी टाका. जर तुम्हाला भातासोबत खायचं असेल तर थोडं पाणी कमी टाका आणि भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायचं असेल
तर पाणी थोडं जास्त टाका, कारण ही भाजी आहे ना छान मस्त कुस्करून म्हणजेच काला मळून छान लागते. तर आमच्या साईडला या भाजीला लायलाची भाजी म्हणतात. तुम्ही कसली म्हणतात हे मला नक्की सांगा. त्यानंतर आता आपल्या भाजीला मस्त मध्यम आचेवरती छान दणक्यात उकळी येऊ द्या. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि छान मस्त झाकण ठेवून उकळी येऊ द्यायची आहे. तर मीठ बेताने टाका, कारण आपण शिजताना थोडे मीठ टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे आता ही भाजी मस्त उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया. तर गरमागरम अशी ही भाजी आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते. सोबतच तोंडी लावायला भरपूर असं सॅलड म्हणजेच मुळा, कांदा पात, कांदा, ओला कांदा किंवा मुळ्याच्या शेंगा खूप सुंदर लागतात ह्या भाजीसोबत तोंडी लावायला. तर अशी ही भाजी होती गुणकारी. तुम्ही नक्कीच करून बघा. कशी वाटली मला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.